द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. आता जरा विचार कर, हा माझा 9,000 रुपयांचा नवा फोटो. बापरे. हो, गळ्यात भलं मोठं मेडल, घामेजलेला चेहरा आणि खाली भारी कॅप्शन टाकलंय, क्रश्ड इट. काय वाटतं? मला वाटतं कॅप्शन क्रश्ड ऐवजी माय वॉलेट गॉट क्रश्ड असं असायला हवं होतं. अरे पण नाही, म्हणजे खरं सांग, 9,000 रुपये देऊन तू खरंच फिटनेस कमावतोयस की फक्त इंस्टाग्रामवर म्हणजे व्हॅलिडेशन आणि लाईक्स गोळा करतोयस? बघ, 9,000 लोकांच्या गर्दीत जेव्हा तू विचार कर, बंगळुरूच्या हायरॉक्स 2026 मध्ये सलग 8 किलोमीटर पळतेस आणि मध्ये मध्ये हेवी जिम वर्कआउट पूर्ण करतेस, तेव्हा ते फक्त लाईक्ससाठी नसतं. ती एक म्हणजे ती कमिटमेंट असते. हा इव्हेंट फिटनेसच्या दुनियेतला एक मास्टर क्लास होता. मास्टर क्लास आयोजकांसाठी होता. म्हणजे बघ, 2 दिवसात तब्बल 8 कोटींहून जास्त कमाई. पण लोक स्वतःहून 8 किलोमीटर धावायला आणि थोडं वजन उचलायला 9,000 रुपयांची फी आकारणे हे काय फिटनेसचं लक्षण नाही. हा मुळात शुद्ध कॉर्पोरेट व्यवसाय आहे. तसं नाहीये. मी याकडे थोड्या वेगळ्या अँगलने बघतो. जेव्हा तू 9,000 रुपये स्वतःच्या खिशातून देतेस, तेव्हा तिथे संक कॉस्ट फॅलेसी काम करते. म्हणजे आपण पैसे भरलेत, त्यामुळे आता मागे हटता येणार नाही, हाच विचार तुझ्या मेंदूला त्या शारीरिक वेदनेवर मात करायला भाग पाडतो. ती फी एक अकाउंटेबिलिटी फोर्स म्हणून काम करते. मेंदूला वाटतं की बापरे, एवढी मोठी किंमत मोजलीये तर आता रिझल्ट द्यावाच लागेल. पण मुळात अकाउंटेबिलिटीसाठी एवढी मोठी किंमत का? म्हणजे फिटनेस हा एक मूलभूत जैविक अधिकार आहे ना, तो मोफत मिळवता येतो. पण आजकाल तो परफॉर्मेटिव्ह फिटनेस बनलाय. लोक स्वतःच्या आरोग्यासाठी नाही, तर एखादं महागडं घड्याळ किंवा गाडी घेण्याऐवजी मी किती एलिट आहे हे जगाला दाखवण्यासाठी या फिटनेस इव्हेंटचा वापर करत आहेत, एक स्टेटस सिम्बॉल म्हणून. मला वाटते स्टेटस सिम्बॉल हे खूपच वरवरचं लेबल झालं. कारण जेव्हा तू ट्रॅकवर असतेस, तुझे स्नायू दुखत असतात, पण शेजारचा माणूस थकूनही पळत असतो, तेव्हा तुझं शरीरही हार मानत नाही. ही कम्युनिटी, हे जे शेअर्ड सफरिंग आहे ना, ते मोफतच्या जॉगिंग ट्रॅकवर कधीच मिळत नाही. त्या पैशातून तू एका मोठ्या इकोसिस्टमचा भाग बनतेस. इकोसिस्टम? अहो, 8 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारी ही इकोसिस्टम नाहीये. हा पूर्णपणे इव्हेंट मॅनेजमेंटचा खेळ आहे. अरे पण तू ज्या शेअर्ड सफरिंगची बात करतोयस ना, ते मिलिटरी ट्रेनिंगमध्ये किंवा आपल्या साध्या गावरान आखाड्यातही मिळतं. आणि तिथे कोणी 9,000 रुपये मागत नाही. आपण फिटनेससारख्या नैसर्गिक गोष्टीचं बाजारीकरण करतोय. लोकांना आता वर्कआउट केल्याचा आनंद नकोय, तर तो वर्कआउट दिसला पाहिजे याचं समाधान हवंय. एक सेकंड, मला एक उदाहरण देऊ दे. लायब्ररीत जगातली सगळी मोफत पुस्तकं उपलब्ध असतात, राईट? हो. तरीही लोक लाखो रुपये फी भरून कॉलेजला का जातात? कारण तिथे नुसतं ज्ञान नसतं, तिथे एक स्ट्रक्चर असतं, एक स्पर्धा असते आणि डेडलाईन्स असतात ज्या तुम्हाला तुमच्या मर्यादेच्या पलीकडे ढकलतात. हायरॉक्समध्ये तीच इकोसिस्टम आहे. लोक त्या स्ट्रक्चर आणि गेमिफिकेशनसाठी पैसे देत आहेत. त्यांना तो संघटित अनुभव हवाय. पण कॉलेजच्या स्ट्रक्चरचा रिझल्ट म्हणजे एक पदवी आणि करिअर असतं, जे आयुष्यभर टिकतं. हायरॉक्स तुला काय देतं? फिटनेस नाही, एक टी-शर्ट, एक मेडल आणि 48 तासांपुरता सोशल मीडियाचा डोपामाइन हिट. जेव्हा आपण म्हणतो की स्ट्रक्चरसाठी एवढे पैसे द्यावेच लागतात, तेव्हा आपण नकळतपणे फिटनेसला एका महागड्या लक्झरी ब्रँडमध्ये बदलत आहोत. ज्यांच्याकडे हे पैसे नाहीत, त्यांचा फिटनेस व्हॅलिड नाही का? फिटनेस नक्कीच व्हॅलिड आहे, पण मानवी मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा गोष्टी मोफत असतात तेव्हा आपण त्यांना गृहीत धरतो. हा इव्हेंट लोकांसाठी एक प्रकारचा कॅटलिस्ट आहे. जे लोक वर्षभर जिममध्ये जात नाहीत, ते या एका इव्हेंटच्या टार्गेटमुळे सलग 6 महिने कठोर ट्रेनिंग करतात. तो 9,000 रुपयांचा खर्च त्यांना महिनोन्महिने ट्रॅकवर ठेवतो. म्हणजे आपण स्वतःचं मोटिवेशनला आउटसोर्स करत आहोत. जोपर्यंत कुणी आपल्याकडून पैसे घेऊन गळ्यात मेडल अडकवत नाही, तोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. ही खूप मोठी ट्रॅजेडी आहे. आपण फिटनेस मिळवत नाही आहोत, आपण तो अक्षरशः खरेदी करतोय. आणि हाच तर खरा विरोधाभास आहे. एका बाजूला हे इव्हेंट्स हजारो लोकांना फिटनेसकडे वळवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ते फिटनेसला एका महागड्या प्रोडक्टमध्ये पॅकेज करत आहेत. ही मानवी वर्तणुकीची एक खूपच रंजक बाजू आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच फिटनेसचा मूळ उद्देश शरीर आणि मन निरोगी ठेवणे होता. पण आज त्याच्या व्यावसायिक आणि दिखाऊ स्वरूपामुळे आरोग्य विरुद्ध ब्रँड अशी एक अस्पष्ट रेषा तयार झाली आहे. बरोबर. आणि इथेच आपण हा विषय खुला सोडणार आहोत. फिटनेस हा आतून आलेला आवाज असायला हवा की बाहेरून विकत घेतलेला अनुभव, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नक्कीच.
जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्हाला काय वाटतं, 9,000 रुपये देऊन असा इव्हेंट करणे ही एक योग्य मानसिक गुंतवणूक आहे की फिटनेस मोफतही होऊ शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी इंस्टाग्रामवर एखादा क्रश टिटवाला फिटनेस फोटो पाहाल, तेव्हा यावर नक्की विचार करा.